हॅलो स्टुडंट, वेलकम ऑल ऑफ यू. आपण क्लास 11 चा थर्ड चॅप्टर मोशन इन ए प्लेन हा पाहत आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पाहायचं आहे इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन इन 2D मोशन. इन्स्टंट टाइम मध्ये होणारे एक्सेलरेशन त्याला आपण म्हणतो इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन. आणि ज्यावेळेस आपल्याला एखादी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल नॉन युनिफॉर्म एक्सेलरेशन मध्ये, तर आपण प्रत्येक पॉइंटला टँजेंट ड्रॉ करतो आणि त्या टँजेंटचा जो स्लोप असतो तो स्लोप म्हणजे असणारे इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन. आणि इथं आपण कन्सिडर केलेला आहे की पार्टिकल हा XY प्लेन मध्ये मोशन मध्ये आहे. पार्टिकल मुव्हिंग इन XY प्लेन आणि त्याचा हा एक आपण कर्वड पाथ घेतलेला आहे. ह्या पाथनं पार्टिकल मूव्ह होतोय. तर आपल्याला ऍट द पॉइंट ऑफ ए इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन फाइंड आउट करायचंय पार्टिकलचं. तर त्याच्यासाठी आपण काय केलं, तर ऍट पॉइंट ए ला एक टँजेंट ड्रॉ केला. ही डॉटेड लाईन म्हणजे टँजेंट आहे ऍट पॉइंट ए ला आणि ह्या डॉटेड लाईनचा जो स्लोप असणार आहे तो स्लोप म्हणजे असणारे इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन. आणि ह्या टँजेंटनं हॉरिझॉन्टल लाईन बरोबर जो अँगल तयार केलेला आहे तो अँगल आहे थीटा. तर आपल्याला ह्या ठिकाणी इन्स्टंटेनियस एक्सेलरेशनचा फॉर्म्युला इन वेक्टर फॉर्म मध्ये फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन फाइंड आउट करायची. पुन्हा एकदा मी रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये पाहिलेले फॉर्म्युले लिहितो. रिझोल्यूशन ऑफ वेक्टर मध्ये वेक्टर आर चा फॉर्म्युला आपण पाहिला होता वेक्टर RX प्लस वेक्टर RY. तो इन टर्म्स ऑफ आय कॅप लिहिला तर RX आय कॅप आणि प्लस RY जे कॅप. हे जे फॉर्म्युले लिहिलेले आहेत ते लिहिलेले आहेत आपण वेक्टर फॉर्म मध्ये. जर आपल्याला ह्याची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायची असेल तर R इक्वल टू रूट ऑफ RX स्क्वेअर प्लस RY स्क्वेअर ही झाली मॅग्निट्यूड. आणि डायरेक्शन फाइंड आउट करायचे असेल तर थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ RY अपॉन RX ही झाली डायरेक्शन. तर हे फॉर्म्युले वापरून आपल्याला रिझल्टंट इन्स्टंटेनियस एक्सेलरेशनचा फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन फाइंड आउट करायची. तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये असं म्हणू शकतो, कन्सिडर ए पार्टिकल मुव्हिंग इन ए XY प्लेन आणि वी हॅव टू फाइंड ए इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन ऍट पॉइंट ए. आणि आपल्याला माहित आहे की इन्स्टंटेनियस एक्सेलरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला लिमिट द्यावं लागतं टाइमचं. एक्सेलरेशनचा फॉर्म्युला चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम आणि जो टाइमचं लिमिट देणार आहे आपण ते देणार आहे टेन्स टू 0. म्हणजे चेंज इन टाइम किंवा टाइम हा 0 ला अप्रोच करतो. अँड व्हेन वी सॉल्व ए लिमिट वी गेट ए डेरिव्हेटिव्ह. आपल्याला लिमिट सॉल्व केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह मिळणार आहे वेक्टर dv/dt. बट हिथं आपण हा जो वेक्टर v आहे तो स्प्लिट केला अलॉंग द x ऍक्सिसला, त्याला आपण म्हटलं वेक्टर vx. आणि वेक्टर v स्प्लिट केला अलॉंग द y ऍक्सिस त्याला आपण म्हटलं वेक्टर vy. तर अकॉर्डिंग टू द पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन वेक्टर v हा वेक्टर vx प्लस वेक्टर vy एवढा असतो हे आपल्याला माहिती आहे. आणि हेच जर आपल्याला इन टर्म्स ऑफ आय कॅप आणि जे कॅप लिहायचं असेल तर vx आय कॅप प्लस vy जे कॅप आपण लिहू शकतो हे आपल्याला माहित आहे. म्हणून मी ह्या इक्वेशन मध्ये d/dt वेक्टर v चा फॉर्म्युला हा पुट करतो. म्हणजे vx आय कॅप प्लस vy जे कॅप. ओके. आणि हाच मी डेरिव्हेटिव्ह सेपरेट लिहिलं तर dvx अपॉन dt मल्टिप्लाय आय कॅप प्लस
dvy अपॉन dt इंटू जे कॅप, हे झालं ॲक्सलरेशन. ओके, हा फॉर्म्युला झाला इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनचा. आता ह्याच्यावरून आपल्याला फाइंड आउट करायचे आहे मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. नेक्स्ट हेडिंग टाकतो मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर मॅग्निट्यूड काय असणार आहे, हा वेक्टर फॉर्म मध्ये, हे वेक्टर फॉर्म मध्ये लिहावं लागेल. मॅग्निट्यूड मध्ये हा एरो निघून जाईल रूट ऑफ rx स्क्वेअर प्लस ry स्क्वेअर. तर इथं हा x आहे म्हणजे हा ऍक्ट ॲज ए rx आणि हा म्हणजे असणार आहे ry. तर rx चा स्क्वेअर, ह्याच्यामध्ये एक टर्म अशी राहिली की हा फॉर्म्युला व्हेलॉसिटीचा लिहिला, पण व्हेलॉसिटी इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे हाच फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट सुद्धा लिहू शकतो आणि नंतर आपण इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन पाहूया. म्हणजे वेक्टर v इक्वल टू डी बाय डी टी, vx चा फॉर्म्युला येणार आहे dx बाय dt इंटू आय कॅप प्लस डी बाय डी टी आहे असा बिकॉज vx चा फॉर्म्युला असतो vx इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x, velocity is the derivative of displacement, x is the displacement, and vy equal to dy by dt, y is also displacement. म्हणून dy च्या ठिकाणी आपण dy by dt पुट करूया. म्हणून vy च्या ठिकाणी dy by dt पुट केलं तर dy by dt इंटू जे कॅप, आणि इथं d इंटू d, d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर इंटू आय कॅप प्लस इथं d इंटू d स्क्वेअर y अपॉन dt स्क्वेअर इंटू जे कॅप. हा झाला वेक्टर ए. म्हणजे हा सुद्धा फॉर्म्युला इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनचा आहे. हा सुद्धा फॉर्म्युला आणि हा सुद्धा, हे दोन्ही फॉर्म्युले इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनचे आहेत, पण हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी आहे. हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी घेतलेला आहे आणि हा जो फॉर्म्युला आहे तो इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट घेतलेला आहे. ओके, आता ह्या इन टर्म्स ऑफ डिस्प्लेसमेंट फॉर्म्युल्यावरून आपण मॅग्निट्यूड फाइंड आउट करूया. तर हा काय करणार आहे, हा ऍक्ट ॲज ए rx हा ऍक्ट करेल आणि हा ry ऍक्ट करेल. तर मी ह्या ठिकाणी मॅग्निट्यूड लिहितो. मॅग्निट्यूड कोणाची, तर इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशनची. तर a इक्वल टू रूट ऑफ d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस d स्क्वेअर y अपॉन dt स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा फॉर्म्युला झाला मॅग्निट्यूड ऑफ द इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. आणि ह्यालाच आपण असं पण लिहू शकतो की d स्क्वेअर x अपॉन dt स्क्वेअर म्हणजे ॲक्सलरेशन असणार आहे अलॉंग द x ॲक्सिस त्याचा स्क्वेअर प्लस ay ॲक्सलरेशन अलॉंग द y ॲक्सिस त्याचा स्क्वेअर. दिस इज द मॅग्निट्यूड ऑफ इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. आणि आता लास्ट फाइंड आउट करूया डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. ह्या फॉर्म्युल्यावरून थीटा इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ry अपॉन rx. जर हे पॉइंट तुमच्या लक्षात येत नसतील तर ह्याच्या अगोदर ती जे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत ते व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये थोडंसं आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला हे पॉइंट पटकन लक्षात येतील. आता आपल्याला फाइंड आउट करायचे आहे डायरेक्शन ऑफ इन्स्टंटेनियस ॲक्सलरेशन. तर त्यासाठी फॉर्म्युला टॅन इनवर्स ऑफ. आता डायरेक्शन फाइंड आउट करण्यासाठी आपण हा ट्रायंगल सुद्धा विचारात घेऊ शकतो. हा आपल्याला थीटा काढायचा आहे. डायरेक्शन मीन्स काय, तर थीटा फाइंड आउट करायचा आहे. तर इथं थीटाच्या अपोजिटची साइड माहिती आहे आणि ॲडजेसंट साइड माहिती आहे. तर अपोजिट अपॉन ॲडजेसंट असतो टॅन. म्हणजे इथं जर तुम्ही टॅन थीटा फाइंड आउट केला
तर तुम्हाला डायरेक्शन मिळेल. तसंही फाइंड आउट करू शकतो किंवा ह्या फॉर्म्युल्यानं जर फाइंड आउट करायचं असेल तर इथं टॅन इनव्हर्स ऑफ आर वाय म्हणजे कोण असणार आहे, डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर असेल डिवायडेड बाय आर एक्स म्हणजे कोण असेल, ही तो फॉर्म्युला वापरतोय. आर एक्स म्हणजे असणार आहे डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. ओके, ह्यालाच आपण मॉडिफाय करून आपण असं लिहू शकतो, थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन डी टी स्क्वेअर मल्टिप्लाय, हे जे डी टी स्क्वेअर आहेत वरती गेल्यानंतर होतील मल्टिप्लिकेशन आणि डी स्क्वेअर एक्स आहे असा खाली राहील. डी टी स्क्वेअरला डी टी स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणून थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ डी स्क्वेअर वाय अपॉन डी स्क्वेअर एक्स. हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला हा फॉर्म्युला होईल इन डायरेक्शन ऑफ द इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन, किंवा हाच फॉर्म्युला थीटा इक्वल टू टॅन इनव्हर्स ऑफ आपण डी व्ही वाय अपॉन डी व्ही एक्स असा पण लिहू शकतो. ठीक आहे, तर हे झालं इन्स्टंटेनियस ॲक्सेलरेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 3 कायनेमॅटिकल इक्वेशन्स पाहणार आहोत 2D मोशन मध्ये. जर तुम्ही ह्याच्या अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज ह्याच्या अगोदरची व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला हा जो कंटेंट आहे हा कंटेंट लगेच लक्षात येईल. थँक्यू.